मौजे उसरकर गावास पोहोच रस्ता नसल्यामुळे येथील नागरिक रेल्वे व KDMC प्रशासनाविरोधात आक्रमक झालेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट केलेल्या मौजे उसरघर गावातील नागरिक मागील काही महिन्यापासून गावात जाण्याकरिता रेल्वे मोरीतून तसेच उड्डाणपुलावरून थेट पोहोच रस्ता नसल्यामुळे रेल्वे तसेच KDMC प्रशासनाविरोधात आक्रमक झाले आहेत. मौजे उसरघर गावाच्या हद्दीलगत केंद्र शासनाच्या DFCCIL डेडिकेटेड फ्रेट रेल्वे कॉरिडॉर या मालवाहू रेल्वे खालून ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग बनवण्यात आला आहे. परंतु या भुयारी मार्गात उन्हाळ्यामध्ये सुद्धा 4 फूट पाणी साचलेलं असतं आणि आता पावसात तर हा भुयारी मार्ग पूर्ण तोडून भरलेला आहे. त्यामुळे या भुयारी मार्गातून येथील नागरिकांना ये-जा करता येत नसल्यामुळे अर्धा तास पायपीट करून रेल्वे उड्डाणपुलावरून गावात प्रवेश करावा लागतो. तसेच याच रेल्वे मार्गालगत मध्य रेल्वेचे वसई कोपर पनवेल रेल्वेचे सुद्धा 2 मार्ग प्रस्तावित असून मध्य रेल्वेने तर भुयारी मार्गच अजून बनवलेला नाही. परंतु या दोन्ही भुयारी मार्गातून ये-जा करण्याकरता रेल्वे हद्दीपासून गावाच्या मुख्य रस्त्यालगत जोडण्याकरिता पोच रस्ता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनेसुद्धा अजून बनवून दिलेला नाही. तसे याच रेल्वे प्रशासनाने मानपाडा ते दिवा रस्त्यावरील उसरघर गावाच्या हद्दीत उड्डाणपुलाचे अलाइनमेंट चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे या उड्डाणपुलावरून खाली उतरल्यानंतर या गावातील नागरिकांना आपली वाहने वळवताना खूप कसरत करावी लागते. कधीकधी तर पाठीमागून येणारी वाहने सुद्धा एकमेकांना धडकत आहेत. शाळेच्या बसला तर अर्धा किलोमीटर पुढे जाऊन यू-टर्न मारून यावं लागतं. अशा अनेक समस्याला तोंड देत ग्रामस्थ इथे आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. मुळात इतिहास असा आहे की 1970च्या दशकामध्ये प्रीमियर कंपनी या 4 चाकी वाहन निर्मिती कारखान्याच्या स्थापनेनंतर कंपनी व्यवस्थापनाने कारखान्याच्या सीमेलगतच पंचक्रोशीतील नागरिकांना मानपाडा संदप उसरघर रस्त्याचे प्रयोजन करून दिले होते. हाच रस्ता थेट पुढे दिव्यातून ठाण्यापर्यंत जातो. या रस्त्याची जिल्हा परिषद तसेच महानगरपालिका व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निधीने आजपर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात आली. पुढील 2018मध्ये माय सिटी व प्रकल्पांतर्गत येथील बांधकाम व्यावसायिकांनी स्थानिक प्रशासनाची कोणती परवानगी न घेता वापरत असलेल्या अस्तित्वातील रस्त्यांच्या मधोमध खोदकाम करून भिंत घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलन करून या खोदलेला रस्ता पुन्हा बुजवून पूर्ववत केला होता. ज्याप्रमाणे केंद्र शासनाच्या DFCCIL या मालवाहू रेल्वे प्रशासनाने उसरघर ग्रामस्थांकरिता भुयारी मार्ग बनवला आहे, तशाच प्रकारचा भुयारी मार्ग मध्य रेल्वेने सुद्धा तातडीने बनवून द्यावा व पुढे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने गावापर्यंतच्या अर्धवट असलेला रस्ता पूर्ववत करून द्यावा. तसेच चुकीच्या पद्धतीने अलाइनमेंट करून तयार करण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे योग्य पद्धतीने अलाइनमेंट करून ग्रामस्थांकरिता थेट गावात प्रवेश करता येईल असा रस्ता तयार करून द्यावा. अन्यथा हे चुकीच्या पद्धतीने अलाइनमेंट केलेल्या उड्डाणपुलामुळे उरलेली जागा बिल्डरला मिळावी याकरिता अधिकाऱ्यांनी केले हे संगनमत समजण्यात येईल आणि त्यांच्या विरोधात उग्र आंदोलन छेडण्यात येईल असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट, उसरघर. रुनवाल आणि माय सिटीवाल्यांचा आम्ही निषेध करतो, कारण यांच्यामुळे आमच्या गावावर बिकट परिस्थिती आलेली आहे. कारण आता जो त्याने ब्रिज केलाय आणि हा कन्वर्ट केलाय, हा पण पूर्ण पाण्याने भरलेला आहे आणि तो ब्रिज केलाय तिथनंही पाणी जात नाही. गावातल्या लोकांचे पूर्ण वांदे झाले, शाळकरी मुलं, आणि तिथे 4 व्हीलरला टर्न सुद्धा भेटत नाही. गावात बस येतात शाळेच्या, त्याही तशाच पडून आहेत. आणि आता 2 दिवस झाले इथले लोकप्रतिनिधी अर्जुन पाटील असतील, संगीताताई असतील, यांच्या मदतीने आम्ही KDMCला सुद्धा 2-4 लेटर दिले, तर तेही सुद्धा लक्ष देत नाही. खरं तर या शासनाने, आपल्या KDMCने खूप अत्याचार चालवला आहे. इथे लोक भडकली तर हे सांभाळणं मुश्किल होईल त्यांना. कारण आम्ही थांबू नाही, तो ब्रिज सुद्धा लोटण्याची आमची तयारी आहे. कारण आमच्या गावात खूप परिस्थिती बिकट आहे. आज जाण्याला कुठेही रस्ता नाही. त्या बाजून रेल्वे, या बाजून रेल्वे, आणि ब्रिज त्याने त्या पद्धतीचा बनवला आहे. नक्कीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील मौजे उसरघर येथील मूलभूत सुविधांकरिता जमलेल्या या नागरिकांचा गंभीर विषय आहे. विषय 2 असे आहेत की DFC रेल्वे फ्रेट कॉरिडॉरने या गावकऱ्यांकरिता रुनवाल प्रकल्पामधून येण्या जाण्याकरिता जी मोरी बनवली होती, त्या मोरीमध्ये उन्हाळ्यामध्ये सुद्धा 4 फूट पाणी साचलेलं असतं. आणि आता तुम्ही पाहिले असेल, या मुसळधार पावसामध्ये ती मोरी पूर्णपणे तुडुंब भरलेली आहे. तो एक भाग झाला, परंतु दुसरी कारवाई कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आहे. या मोरीतून या गावामध्ये पोच रस्ता कल्याण डोंबिवली महानगरपालिका करणं अपेक्षित होतं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने या ठिकाणी दुर्लक्ष केल्यामुळे येथील नागरिकांना ह्या रुनवाल सिटी प्रकल्पामध्ये, माझ्या माय माऊली दिव्यामधील ज्या भगिनी आहेत
त्या रोज घरकामासाठी येत आहेत. त्यांचा जीव धोक्यामध्ये घालून या रुणवा प्रकल्पामध्ये ते घरकामासाठी जात आहेत. माझी दुसरी मागणी अशी आहे की हा जसा DFC रेल्वे प्रकल्प आहे तसाच ज्या ठिकाणी आता आपण लगतच उभे आहोत या ठिकाणी मध्य रेल्वेचे सुद्धा वसई पनवेल दुहेरी मार्ग प्रस्तावित आहे. या मार्गात सुद्धा मध्य रेल्वेने मोरी करणे आवश्यक आहे आणि त्याच्या नंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची कार्यवाही जी आहे की गावकऱ्यांसाठी हा पोच रस्ता. विषय नंबर 2 असा आहे की DFC रेल्वे कॉरिडॉरने जो दिवा पनवेल उसरघर मार्गामध्ये जो उड्डाणपूल बनवलेला आहे त्याचं संरेखन म्हणजे अलाइनमेंट हे फार चुकीच्या पद्धतीने केलेले आहे. 2018 मध्ये सुद्धा आम्ही येथील गावकर 25 वर्षीतील नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. आंदोलन अशासाठी होतं की माय सिटी प्रकल्पातील या बांधकाम व्यावसायिकाने त्या बिल्डिंग लगत त्यांना त्या रस्त्यामध्ये त्यांनी ते वॉल कंपाऊंडसाठी रस्ता खोदला. त्या रस्त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आणि तो रस्ता बुजवला. नक्कीच वार्ड क्रमांक 30 संगीता पाटील असेल, विजयश्री म्हात्रे असेल आणि मी स्वतः आम्ही तिघांनी आयुक्त साहेबांना लेटर दिले या कामाच्या संदर्भात. आता इथे अंडरपास जो रेल्वेने ठेवलेला आहे तर गावकऱ्यांचं म्हणणं आहे का तो चालू करून त्यांना इथं आपला केडीएमसी त्यांना रस्ता मंजूर करून घ्यायचा आहे. तर आम्ही लवकरात लवकर शक्यतो जेवढं लवकर होईल तेवढं खासदार साहेबांना भेटून या कामासाठी निधी कशी भेटेल याचा प्रयत्न करू आणि हा एवढा रोडचं काही काम करून देऊ आणि अंडरपास चालू करायला साहेबांच्या मार्फत आम्ही चालू करू. नक्की आता बघितलं आता उसरघरवाल्यांची भरपूर समस्या आहे. आता रुणवा विकासाला विरोध नाही पण जे आज उसरघरवाल्यांना आलेल्या लहान मुलं कुठे जाणार, शाळेतली मुलं आहेत ते कुठे जाणार ते त्याच्यासाठी आम्ही पण खासदारांना सांगणार आहे की लवकरात लवकर इथं रस्ता व्हावा आणि हा ब्रिज झालाय तिथे पण पाण्याला कुठलाही नियोजन नाही त्यांचा, फक्त ब्रिज बांधायचा. पाणी कुठे जाणार आहे? आज भरपूर त्या दिव्यापासून इकडनं तो येतात मुलं येतात, बेतोडा झाला, उसरगड झाला, शाळेतली मुलं कुठे जाणार आहेत? त्यांच्यासाठी काहीतरी उपाय करून हे ना. आणि रुणवा सिटीवाले मोठे मोठे कॉम्प्लेक्स बांधतात पण कुठलाही नियोजन करत नाही ते. नक्कीच आज माझ्या मतदारसंघातील उसरगड गाव येथे जो जुना रेल्वेच्या इथून रस्ता होता आणि त्यामुळे रेल्वेने एक अंडरपास तयार केला गेला लोकांसाठी, नागरिकांसाठी जाण्यास येण्यासाठी. पण तो चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे तिथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होऊ लागला, त्यामुळे नागरिकांना तिथे जाता येत नाही. आणि मग वारंवार रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी, रेल्वेच्या वरिष्ठांशी पत्रव्यवहार करून सुद्धा अजूनही त्याची अंमलबजावणी केली गेली नाही. म्हणून उसरघर गावातील येणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात ब्रिजवरनं वळसा घालावा लागतो आणि ब्रिजवर जो रेल्वेने बनवलेला तोही थोडासा चुकीचा बनवल्यामुळे उसरघर गाव येथील नागरिकांना मग मोटरसायकल असेल, 4 व्हीलर असेल, रिक्षा असेल, या मोठ्या प्रमाणात लांब जाऊन त्यांना टर्न मारून गावात जावं लागतं आणि कधीतरी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे, दुर्घटना होण्याची शक्यता आहे. म्हणून नागरिकांची वारंवार विनंती आहे. मीही रेल्वे प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा सांगून सुद्धा रेल्वे प्रशासन त्याच्यावर कानाडोळा करत आहे. म्हणून उसरघर गावातल्या नागरिकांनी आज आंदोलन केलं की बाबा आमचा येणारा जो अंडरपास रस्ता आहे तो चालू करावा, जो चुकीच्या पद्धतीने केलेला आहे तो रद्द करण्यात यावा आणि नव्याने अंडरपास निर्माण होऊन की आम्हाला तिथून जाता येईल. आणि जो ओव्हरब्रिजचा जो विषय आहे तो ओव्हरब्रिज पण चुकीच्या मार्गाने केले, त्यालाही थोडीशी रस्त्याला अलाइनमेंट चेंज करून तो रस्ता उसरघर गावात कसा व्यवस्थितपणे जाता येईल याच्यासाठी रेल्वेने दक्षता घ्यावी अशी आम्ही विनंती केलेली आहे. आम्ही थोड्या दिवसातच सन्माननीय या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांची उसरघर गावातील ग्रामस्थ आणि मी भेट घेणार आहोत आणि त्यांच्याकडे ही मागणी करणार आहोत की जो चुकीचा ब्रिज बनवलेला आहे त्याच्यात थोडीशी अलाइनमेंट चेंज करून आणि जो अंडरपास आहे तोही आम्हाला करून देण्यात यावा. आम्हाला नक्की साहेबांवर विश्वास आहे आणि तो करून आम्हाला देण्यात येईल.